वळूया पुढल्या बातमीकडे. पहलगाममधील हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झाला. थोड्याच वेळामध्ये या तिघांचेही पार्थिव डोंबिवलीमध्ये आणण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या 3 कुटुंबातील 3 मावस भाऊ संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने दहशतवाद्यांनी त्यांची अंधाधुंद गोळीबार करून हत्या केली. त्यांचे पार्थिव डोंबिवलीत पश्चिमच्या भागशाळा मैदानामध्ये अंतिम दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत. काश्मीर पहलगाम येथे पर्यटन स्थळासाठी गेलेल्या डोंबिवलीतील 3 कुटुंबाच्या प्रमुखांना ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भ्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल आणि त्यामध्ये तिघांना मृत्यू आलेला आहे. जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांना गोळी घालून मारण्यात आला आणि या दुर्दैवी घटनेनंतर आज भाजपाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. काय सांगाल ताई, की कशा प्रकारे या घटनेकडे पाहताय आणि काय मागणी करताय? ॲक्च्युली काल रात्रीपासूनच इथे आमच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. आमचे जे वरिष्ठ आहेत समीर चिटणीस सर वगैरे, त्यांनी सर्व अरेंजमेंट आणि मेन रवी दादा जे आहेत त्यांनी एअरपोर्टपासून सर्व व्यवस्था तिथे केलेली आहे. आमचे सगळे पदाधिकारी इथे सकाळपासूनच कार्यरत आहेत. दुसरे पदाधिकारी आहेत आपल्या इथं, आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही काय सांगा? खूप दुःखद घटना घडली आहे. हे व्हायला नाही पाहिजे. हिंदू म्हटलं आणि तुम्ही असंच उडवून टाकणार, हे चुकीचं आहे ना करून. आहे हिंदू तर हिंदू म्हणणारच ना. चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. काही नाही, आज जो हल्ला झाला काल, त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी या परिवाराकडनं आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आमचे मोदीजी आणि शहाजी तिथे तर स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि आमचे रवींद्र चव्हाण आमदार त्यांनी इथली आज अरेंजमेंट केलेली आहे आणि पार्थिव मुंबईवरून इथे येईपर्यंत ते त्यांच्याबरोबरच असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.